आत्मबल प्राप्त होण्याकरता काय करावं असे 25 तत्व आपण काल ग्रामगीतेमध्ये बघितले। त्यातलं पहिलं होतं सत्य। ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, सांगण्यावणी सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे। त्याच्या जीवनामध्ये सत्य आहे ना, त्याला बोलण्याची गरज नाही। एखादा माणूस बडबड जास्त करतो पण काम काही करत नाही, त्याचा प्रभाव होत नाही। पण एखादा माणूस काम खूप करतो पण बोलत काहीच नाही, कुठेही भाषण देत नाही, तो साधा आहे, भोळा आहे, पण अंतरी कार्याचा जिव्हाळा, त्याचा विशेष प्रभाव होतो। तुम्ही भाषण देऊ नका पण तुम्ही पेंडाल झाडून काढा बरं, लोक तुमच्याकडे पाहतात हा कोण व्यक्ती आहे। तुम्ही काही माईक हातामध्ये घेऊ नका पण एखादं काम करा। आणि या जगामध्ये माणसाला कर्तृत्वानंच महत्व प्राप्त झालंय। गाडगे बाबा लहान असताना त्यांची आई गाडगे बाबांना सांगते आहे की बाबा डेबू, या जगामध्ये व्यक्तीला किंमतच नाही। तुम्ही जेवढी मंडळी या ठिकाणी बसले फक्त लक्षात घ्या, या जगामध्ये आपण व्यक्ती म्हणून आपल्याला काही किंमत नाही। ती गाडगे बाबाची आई कोणत्या विद्यापीठामध्ये गेली नाही, ती कोणत्या शाळेमध्ये गेली नाही, पण तिनं जीवनाचं ज्ञान गाडगे बाबांना लहानपणी दिलं। आज आपण आपल्या मुलांना शालेय शिक्षण देत आहोत पण आपण जीवन शिक्षण देण्याकरता असमर्थ आहोत। सध्याची एज्युकेटेड ती पिढी आहे ना, हे आपल्या मुलांना शिक्षणाकडे खूप ओढवते पण जीवन शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होत आहे। गाडगे बाबाची आईनं शिक्षण नाही दिलं पण जीवन शिक्षणामध्ये गाडगे बाबांना सक्षम बनवलं। म्हणजे डेबू, या जगामध्ये व्यक्ती म्हणून तू मोठा होऊ शकत नाहीस, व्यक्तीला काय किंमत आहे। कितीतरी असती लोक जगामध्ये, खूप लोक आहेत त्या जगामध्ये, त्यांना देव नाही, धर्म नाही, काही नाही। न विद्या न तपो न दानम न तापी शीलम न गुणो न धर्मा। शास्त्र म्हणते ते पृथ्वीवर काय आहेत, भुईभार भूतः, ते या जगावर पृथ्वीवर भार आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये काही नाही, व्यक्ती म्हणून जन्माला आले फक्त बस। मग माणसाला महत्व येते कशानं? गाडगे बाबाला सांगितलं होतं की या जगामध्ये व्यक्तित्वाला किंमत नाही, या जगामध्ये कर्तृत्वाला किंमत आहे। तू जर काम करशील तर सगळ्यांची हवा हवासा होऊन जाशील, तू जर कर्तव्य करशील तर अख्खं जग तुझ्याकडे आकर्षित होईल। आणि हाच सिद्धांत या ग्रामगीतेच्या आचार प्राबल्य नावाच्या अध्यायामध्ये आहे। मग महाराजांनी त्या कार्यकर्त्याला सांगितलं की बाबा, तुला जर खरंच गावाचं काम करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून कर। आपल्यामध्ये शक्ती आण, ओज आण, तेज आण, आचरण कर। पवित्र मीत आहार विहार, निद्रा थोडी, शांती फार, सदा प्रसन्नता, मुखावर बोलता चालता, हे सगळे तत्व आपण काल बघितले। यम नियमादी तैसी आसने, साधुनी आरोग्य राखणे, बुद्धिबल चर्तुरी वर्तने, तेजोमय असावे। सगळंच लिहिलं महाराजांनी काय काय करावं कार्यकर्त्यांना। अंग झाकण्यापुरते कपडे शिवले असायत, साधे भावडे, शोक पाणी नावडे राहावे ऐसे। आता हे सगळं महाराजांनी वर्णन केलं, त्याला सांगितलं की गड्या तू असं कर, साधना कर, तपश्चर्या कर, यम नियमादी सगळे साधन कर। मग तो प्रश्न करता महाराजांकडे पुन्हा येतो, म्हणते महाराज पण हे सगळं करण्याकरता तो खूप वर्ष लागतील हो, आम्ही तर म्हातारे होऊन जाऊ, आमचं शरीर थकून जाईल। आता हे सगळं शक्ती प्राप्त करण्याकरता किती वेळ लागतो? मग आमचं हे गाव सुंदर बनवण्याचं स्वप्न तसंच राहील।